चला आज आपण बनवणार आहोत डाळ पालक। तुरीची आणि मुगाची डाळ घेतली आहे, पालक घेतलाय, धुवून चिरून घेतला। आता फोडणीचं साहित्यासाठी आपण कांदा, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो वगैरे घेतले। आता कुकरमध्ये आपण तेल, मोहरी, जिरं, लसूण घालायचं, परतवायचं, मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा। त्यानंतर कांदा घालायचा। कांदा थोडासा परतला की अद्रकची पेस्ट घालायची, ते पण चांगली परतून घ्यायचं। आणि त्यानंतर त्यात टोमॅटो घालायचे, टोमॅटो पण परतून घ्यायची। ही डाळ डायरेक्ट कुकरमध्येच बनवायची, कारण ते शिजले, डाळीमध्येच पालक शिजला की त्याला चांगली टेस्ट येते पालकला। त्यानंतर आपले सगळे मसाले घालायचे, धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट हे सगळं घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर आपण जी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली ती धुवून त्यात घालायची, पालक घालायचा आणि मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 3 शिट्ट्या पाणी घालायचं आणि 3 शिट्ट्या काढायच्या। सोपी आणि पौष्टिक डाळ आहे। ही थोडीशी साखर घालायची, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। बघा, ही आपली डाळ झाली आहे तयार। कोथिंबीर घालू, डाळ पालक झाली तयार। हे मुलांसाठी खूप छान असते आणि पौष्टिक असते आणि खायला